नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश किरवले. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. नुकतीच आपली राज्यसेवा 2024 पूर्वपरीक्षा पुढे गेली आहे. काय करावं कळत नव्हतं, त्यामुळे परत एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षेचं रिझल्टचं ॲनालिसिस करत होतो. तर 18 जानेवारी रोजी 2024 रोजी आपला 2022चा जनरल मेरिट लिस्ट आली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून 2023ची मुख्य परीक्षा होणार होती. मी मुख्य परीक्षेला पात्र नव्हतो, त्यामुळे 2022च्या मुख्य परीक्षेमध्ये काय चुका झाल्या, किती मार्क आपले आणि इतर टॉपर्सचे मधला फरक होता, हे जाणून घेण्यासाठी मी दरवर्षी असं ॲनालिसिस करत असतो. तर यावेळी असं वाटलं की हा एक व्हिडिओ बनवावा जो की इतर मुलांसाठी फायदेशीर ठरत आहे. सध्या बाजारामध्ये प्रत्येकजण म्हणते मेन्सची तयारी करून घ्या, मेन्सची तयारी करून घ्या. पण जर तुम्हाला वाटत असेल की आपलं हिस्ट्रीचा अजून अभ्यास झाला नसेल तर पूर्ववर फोकस करा, कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल की पूर्व परीक्षा किती महत्त्वाची आहे. चला तर मग सुरू करूया 2022च्या मेरिट लिस्टमधील मार्कांचा ॲनालिसिस. हे माझं टेलिग्राम चॅनल आहे सेतू MPSC, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यानंतर सुरू करूया. हे मार्क्स आहेत 2022चे इंडिव्हिज्युअल विषयांचे टॉपर्स आणि आपले रँक 1 जे विनायक पाटील सर आहेत त्यांचे मार्क्स आपण यांच्याशी कंपेअर करणार आहोत. तर मराठी सब्जेक्टिव्हमध्ये 37 मार्काचे टॉपर आहेत आणि हे ब्रॅकेटमध्ये या विषयांच्या टॉपर यांची रँक अशी आहे. तर विनायक सरांना 29 मार्क होते. इंग्रजीमध्ये 36 मार्कांचं टॉपर आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये विनायक सरांना 28 मार्क आणि ऑब्जेक्टिव्हचे सरच स्वतः टॉपर आहेत 77 मार्क. GS1मध्ये 124.25 मार्कांचा टॉपर आहे, त्यांची रँक 13 आहे. विनायक सरांना 118 मार्क होते. GS2मध्ये 118.25चा टॉपर आहे, सरांना 108 मार्क होते. GS3मध्ये 118.50चा टॉपर आहे, सरांना 113.50 आहेत. GS4मध्ये 93.75 मार्कांचा टॉपर आहे, त्यांची रँक 81 आहे. विनायक सरांना 87.50 मार्क होते. हे जे सब्जेक्टचे टॉपर आहेत या सर्वांचे मार्क जर मेन्सचे एकत्र केले तर 604.75 होतात, सरांना 561 मार्क होते. त्यानंतर मुलाखतीचे टॉपर आहेत 76 मार्कांचे, त्यांची रँक 132 आहे आणि विनायक सरांना होते 61 मार्क. या सर्वांची बेरीज केली तर 680.75 हे टॉपर इंडिव्हिज्युअल टॉपर असतात विषयांचे. विनायक सरांना 622 मार्क होते. नक्कीच सरांचे खूप अभिनंदन. आणि रँक 2 आले होते धनंजय बांगर सरांना पण 608.75 मार्क होते. जवळपास 14चा फरक आहे दोघांमध्ये, त्यांचेही अभिनंदन. त्यानंतर हे फर्स्ट पेज, म्हणजे खूप भारी वाटतं की जेव्हा तुमचं फर्स्ट पेजवर ॲक्च्युली सगळे पहिले पानावरले जे अधिकारी असतात त्यांना खूप भारी वाटतं की पहिल्याच पानावर आपलं नाव आलेलं आहे. विनायक सरांचं आणि इतर सर्वांचं अभिनंदन. सर 77 मार्क, ऑब्जेक्टिव्हचे टॉपर. हे मी 19 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन PDF काढून सगळं ॲनालिसिस केलं होतं. तर सब्जेक्टिव्हमध्ये टॉपर आहेत 37 मार्काचे मराठी डिस्क्रिप्टिव्हमध्ये. हे आहेत सूर्यवंशी सोनल. हिला मी छोटी बहीण मानतो माझी. 2020च्या मेन्सपासून आम्ही सोबत आहोत. दीदीला 2021ला BDO भेटलेला आहे. 2020ला इंटरव्ह्यूला क्वालिफाय होती आणि 22ला बहुतेक OBCमधून दीदी फर्स्ट रँक आहे आणि आज तिला तिच्या मनासारखी उपजिल्हाधिकारी पद भेटलेलं आहे. माझ्यावर खूप लहान आहे आणि दीदीला जेव्हा मी याबद्दल विचारलं तेव्हा तिचं एक उत्तर भारी होतं की रिझल्ट येण्यामागे, की तिचं म्हणणं असं होतं की तिचं डिस्ट्रॅक्शन खूप कमी होतं अभ्यासाच्या काळात, फक्त अभ्यासावर फोकस होता. आणि आपलं मुलांचे डिस्ट्रॅक्शन हे खूप असतात, कदाचित त्यामुळे आपण इतरांच्या तुलनेत थोडं मागे आहोत. तर धन्यवाद दीदी. त्यानंतर इथं आहेत आपले इंग्लिशचे डिस्क्रिप्टिव्हचे टॉपर हर्षवर्धन सर आहेत. हर्षवर्धन माने सर, 36 मार्क आहेत त्यांना. त्यानंतर इथं आहेत आपले GS1चे टॉपर 124.25 मार्क जाधव आनंद सर. सरांची रँक 13 आहे, सरांना पण DC भेटलेली आहे, म्हणजे त्यांच्या मनासारखी पोस्ट भेटली असेल त्यांना. इथं एक मराठीचे टॉपर आहेत अजून एक 36 मार्क. आणि मित्रांनो सांगायचा उद्देश हा की GS1मध्ये बघा यावर्षीचे मार्क, म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त मार्क येतात. एवढे मार्क यायचे नाही यापूर्वी GS1मध्ये. कदाचित हिस्ट्री हा पोर्शन खूप सोपा आला होता यावेळेस. समाधान महाजनमधून जवळपास 50+ क्वेश्चन कवर होत होते. आणि माझे एक डॉक्टर मित्र आहेत, त्यांना 60 पैकी 54 मार्क फक्त हिस्ट्रीमध्ये आहेत. तर खूप भारी आहेत. मला फक्त 28च होते. म्हणजे इथं जवळपास मी 20 ते 25 मार्क इतरांपेक्षा मागे होतो, त्यामुळेच कदाचित रिझल्टच्या बाहेर होता आपण. त्यानंतर GS2चे टॉपर ॲज युज्युअल
शशिकांत बाबर सर, कारण ॲज युजल म्हणण्यामागचं कारण 2021ला सुद्धा सरच टॉपर होते. म्हणजे टॉपर म्हणजे 112 का 115 मार्क होते सरांना. सर टेलिग्रामला एक बॅच पण घेतात GS2ची, तर नक्की बघा ती. त्यानंतर आपले अभिजित सर आहेत, जे की इंटरव्ह्यूचे टॉपर होते यावर्षी. त्यानंतर GS3मध्ये म्हणजे HRDमध्ये 118.50चे टॉपर आहेत धैर्यशील सर. सरांची रँक 37 आहे. अनरिझर्व असल्यामुळे त्यांना क्लास 1 कोणती भेटली माहिती नाही. पण इथं अजून हायलाईट करण्यामागचा हाच उद्देश की GS1 म्हणजे तुम्ही GS1मध्ये मार्क घेऊ शकता. त्यानंतर या पेजवर आहेत टॉपर आपले GS4चे अक्षय जाधव सर. सरांना GS1मध्ये पण खूप छान मार्क आहेत. सरांची रँक 81 आहे. OBC आहे, त्याच्यामुळे क्लास 1 सर असणारच. त्यानंतर 112, 110, 119 असे मार्क आहेत GS1मध्ये यावर्षी. त्यानंतर आपण म्हणजे इतक्या टॉपरचे मार्क्स पाहिले की नक्कीच खूप छान छान मार्क आहेत त्यांना. पण आपले असेही काही मित्र आहेत, अधिकारी मित्र, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्हा सर्वांचं, हे लिस्टमध्ये आहेत. यांना नक्कीच क्लास 1 क्लास 2 भेटलेले असतील, पण यांना डिस्क्रिप्टिव्हमध्ये कमी मार्क आहेत. ठीक आहे, म्हणजे एवढे कमी मार्क असूनसुद्धा हे लिस्टमध्ये आहेत. याचं कारण मित्रांनो, यांनी GS1, 2, 3 1, 2, 3मध्ये बघा यांचे मार्क्स कंटिन्यू 100+ आहेत. आणि जो आपल्या हातात विषय आहे त्या विषयात त्यांनी खूप स्ट्रॉंग परफॉर्मन्स केलेला आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह आपल्या हातात नसतं किंवा त्या दिवशी तो पेपर चेकरचा काय मूड असेल किंवा या ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल आपण न बोललं बरं. नक्कीच हे लोक यावर्षी याच्यात सुधारणा करतील. पण सांगण्याचा उद्देश हा की तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा. आपले मार्क्स एवढे तगडे ठेवा की याचा काहीच फटका पडला नाही पाहिजे. कमी मार्क्स आले तरी आपण लिस्टमध्ये असतो, एवढं सांगण्याचा उद्देश आहे. त्यानंतर ओमकार सरांचं एक वाईट असं वाटलं की इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये कमी मार्क येतात. नक्कीच, कारण इंग्लिश आपली मातृभाषा नाही किंवा बऱ्याच जणांना अवघड जातं. पण मराठीत 19 मार्क आले, याबद्दल जरा वाईट वाटलं. कदाचित मराठीत कमी मार्क येण्यामागचे 2 कारणं असू शकतात. हे माझं वैयक्तिक मत आहे. एक म्हणजे सुंदर हस्ताक्षर, म्हणजे हस्ताक्षर जर सुंदर नसेल तर मग ते वाचणाऱ्यालासुद्धा योग्य नाही वाटत आणि कदाचित त्याचे मार्क कमी पडतात. आणि दुसरं म्हणजे एखादा पोर्शन जर तुमचा कवर झाला नसेल 10 किंवा 15 मार्काचा एसे प्रिसाईज असेल किंवा ट्रान्सलेशन असेल, तर अशा वेळेस डिस्क्रिप्टिव्हमध्ये मार्क कमी येतात. आणि परत हे इंग्लिशमध्ये अजून एक कमी मार्क, देशमुख सर KWS आहेत, 227 रँक. नक्की यांनाही एक चांगली पोस्ट भेटलीच असेल आणि यावेळेस हे अजून चांगला परफॉर्मन्स करतील 24ला, शेवटचा डिस्क्रिप्ट आपला ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट असल्यामुळे. तर तेच. त्यानंतर या पानावर काय आलो आहे, तर हा माझा मित्र आहे दीपक शेलार. आम्ही लॉ कॉलेजला सोबत आहोत आणि मला हा माहिती नव्हतं सुरुवातीला की हा DYSP झाला आहे. त्यानंतर एकदा भेटल्यावर यांच्याशी बोलणं झालं. सरांना नुसते ऑब्जेक्टिव्हचे मार्क 449 होते. तर सरांना DYSP भेटलेला आहे. त्यांना जी पाहिजे ती पोस्ट भेटलेली आहे. DYSP हे आपलं पण टार्गेट आहे आणि नक्कीच दीपकची मला खूप मदत झाली. मार्क कसे इम्प्रूव्ह केले पाहिजेत, काय काय केलं पाहिजे त्यासाठी. आपल्या मित्राला ऑब्जेक्टिव्हमध्ये 66 मार्क, त्यानंतर GS1 104, 109, 107, 3 विषयात 100+, 2 विषयात बॅलन्स केलं होतं आणि 30 रँक DYSP भेटली. तर तुम्हाला जी पोस्ट आवडते त्या विषयाच्या टॉपर्स आपल्याला तिथपर्यंत कसं जाता येईल याचं आपण ॲनालिसिस करायला हवं. परत मी हेच सांगतो आहे की यावर्षी GS1ला मार्क बघा मित्रांनो, 109, 118, 111 असे मार्क्स आहेत. 114, 110. GS2 आणि 3ला येतात मार्क, पण GS1ला म्हणजे म्हणजे दशकभरातले पहिले मार्क असतील एवढे हायेस्ट मस्त मार्क आलेले आहेत. त्यानंतर जेव्हा 19 तारखेला हा रिझल्ट बघत होतं तर पहिल्या 124मध्ये हे मार्क बघून मला खूप वाईट वाटलं सरांचं. म्हणजे श्रीकांत सरांबद्दल मला काय वाटतं, म्हणजे वाईट वाटतं की सरांना खूप 124 रँक आहे, खूप चांगले मार्क आहेत बघा. 106, 106, 102. इथे जर सरांनी फक्त 15 मार्क सरांना जर चांगले असते ना तर सर डबल डिजिट म्हणजे 33 किंवा 34वी रँक राहिली असते सरांची. तरी नक्कीच सरांना NTD आहेत. क्लास 1 भेटली की नाही माहिती नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. पण नक्कीच सर यावेळेस चांगलं इम्प्रूव्हमेंट करतील आणि अजून चांगली रँक इम्प्रूव्ह करून चांगली मनासारखी पोस्ट घेतील. तर मित्रांनो तेच आहे की डिस्क्रिप्टिव्ह आपल्या हातात नसतं, आपलं काम आहे चांगलं परफॉर्मन्स करणं. पण GS1, 2, 3, 4 आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये चांगले मार्क घेणं हे आपल्या हातात आहे, त्यावर फोकस केला पाहिजे. इतक्या वेळ झाला आपले बॉईज टॉपर, पण आपल्या 2 महिला आहेत टॉपर, जवळपास 3 झाल्या. पहिला टॉपर होत्या आपल्या वंजारी पूजा मॅडम,
मॅडमना डिस्क्रिप्टिव्हमध्ये छान मार्क आहेत. 2 विषयात त्यांनी 107, हे जवळपास 100 आणि हे 112 मार्क आहेत. यांचं टोटल 570 आहेत. तर मॅडम यावर्षीच्या महिलांच्या टॉपर आहेत. दुसरा टॉपर आहेत प्राजक्ता पाटील मॅडम. या आमच्या कलिग आहेत. आम्ही बऱ्याच वर्षासोबत अभ्यास केलेला आहे. लग्नानंतर एखादी मुलगी DC होते ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांचे पार्टनर म्हणजे साळुंके सर एवढे सपोर्टिव्ह आहेत, त्यांचे हजबंड. तर प्राजक्ता मॅडमला DC करण्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. आणि खूप म्हणजे मॅडमचा अभ्यास म्हणजे अभ्यास आहे. टू द पॉईंट, फोकस म्हणजे फोकस अभ्यासावर. 118 मार्क आहेत मॅडमला GS 1मध्ये. 2मध्ये जवळपास 98 आणि 3मध्ये 100च्या जवळ आणि 569. दोघांमध्ये फक्त एका मार्काचा फरक आहे. मॅडम यावर्षी DC, या मॅडम पण DC. आणि आपली सोनल OBCमधून पहिली महिला, ती पण DC झालेली आहे. तर हे आपलं परत एकदा टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हा सर्वांचं आभार, तुम्ही ऐकून घेतला. आवडलं असेल तर चॅनल लाईक करा. त्यानंतर माझं 2020च्या मेन्स म्हणजे मी 4 सप्टेंबरला रिझल्ट आला होता, अजूनही आठवतं. कारण आपल्या आयुष्याची पहिली जेव्हा मेन्स असते ती तारीख आपल्या लक्षात असते. त्यातल्या त्यात बैलपोळा होता. 4 सप्टेंबर 2020चा रिझल्ट आला होता मेन्सचा. तर पहिली मेन्स होती, जास्त दिवस नव्हते, 2 महिने भेटले होते, 2 ते 3 महिने. असं ऑक्टोबर नोव्हेंबर पूर्ण भेटला होता. 378 मार्क आले. 2022ला पूर्वपरीक्षेला फक्त 100 मार्क होते. त्यामुळे वाटलं की होत नाही, अभ्यास करत नव्हतो, अभ्यास होत पण नव्हता. पण अचानक सेकंड कीने मला 114 मार्क झाले, म्हणजे 14 मार्क वाढले सेकंड कीने. तर मोजून मला 80 दिवस भेटले होते. 80 दिवसात खूप अभ्यास केला, खूप म्हणजे जेवढं जमेल तेवढं खूप चांगलं केलं. पण त्याच नादात माझं कोअर पॉलिटी वाचणं बाकी राहिलं. समाधान महाजनला रिव्हिजन बसलं नाही. कदाचित या 2 गोष्टीमुळेच मार्क कमी आले आणि फायनल 463 मार्क आले. निदान 10 मार्कांनी इंटरव्ह्यूचा कॉल गेला, 10 ते 12 मार्कांनी. तो भेटला असता तर भारी भेटला असतं. पण सांगण्याचा उद्देश हा की 378वरून 463वर झेप मारली होती. 80 दिवस भेटले होते. हेच काही मुलांना म्हणजे परीक्षा झाली होती ऑगस्टला, काहीतरी 4 ऑगस्ट का किती ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, हे 2-2.5 महिने इतर मुलांना जास्त भेटले होते आपल्यापेक्षा. नक्कीच आपल्याला वेळ जास्त भेटला असता, आपण घेतले असते मार्क किंवा घेऊ शकतात इतर लोक. यावेळेस बेस्ट आहे. सांगण्याचा उद्देश हा की जेव्हा तुम्ही तळ्यात मळ्यात असतो तुमचा प्रीचा स्कोअर, तेव्हा तुम्हाला मेन्सला अभ्यास करताना खूप प्रॉब्लेम येतात. कारण माझ्यासोबतचे मित्र 110+ सगळे मित्र व्यवस्थित बॅचेस करत होते, व्यवस्थित दुसऱ्या दिवशीपासून अभ्यासाला लागले होते. मी साधारण 2 महिने माझा अभ्यास होत नव्हता, कारण स्कोअर खूप कमी होता. पण इथे स्कोअर बसल्यानंतर मी 80 दिवस भेटले. या मुलांना ऑलरेडी माझ्यापेक्षा 100 दिवस किंवा 70 ते 80 दिवस एक्स्ट्रा भेटले होते. तर असं न करता प्री खूप महत्त्वाचे आहे. प्रीला चांगला स्कोअर 120+, म्हणजे 120 किंवा 115+ जर तुम्ही मार्क घेऊन असाल तर तुम्हाला मेन्सला अभ्यास करायला पण खूप भारी वाटतं. फक्त मार्केटमध्ये बाकीचे लोक म्हणत आहेत की मेन्स करून घ्या असं म्हणत आहेत. तर इतरांचं ऐकायचं नाही, तुमचा निर्णय आहे. पण स्वतः आधी बघा की प्री आपले झाले का प्रीचा अभ्यास, आणि स्वतःला कसं चेक करायचं. तर परत 2020 ते 2024 हे 4 वर्षाचे पूर्वचे पेपर काढा, प्रिंट मारा, परत एकदा सोडवा. आणि आजही जर तुम्हाला 80पेक्षा म्हणजे 100 क्वेश्चनपैकी 80पेक्षा किंवा 70पेक्षा 24 नाही, 24ची परीक्षा झाली नाही, 23, माय अपॉलॉजी, 70पेक्षा जास्त मार्क आलेच पाहिजेत. किती? 70 मार्कपेक्षा जास्त आलेच पाहिजे. 70 क्वेश्चन म्हणतो आहे. यामागचा उद्देश काय की हा पेपर मित्रांनो तुम्ही खूप वेळ सोडवलेला असतो, खूप वेळेस. आणि माझं तर हेच मत आहे, जर तुमच्याकडे स्वतःचे पेपर असतील तर ते स्वतःचे ॲनालिसिस करा की हा प्रश्न का चुकला. एखादा प्रश्न जर चुकला असेल तर का चुकला त्यावर लिहा. त्या क्वेश्चनच्या बाजूला लिहा की कंटेंटमुळे म्हणजे माझं वाचनच झालं नव्हतं. एक दुसरी गोष्ट असते की आपण 50-50मध्ये मारलेलं असतं. आणि तिसरं असतं की अननोन. या 3 कारणाशिवाय इतर चौथं कारण असूच शकत नाही. असेल तर ठीक आहे, कमेंट करू शकता आपण. जर तुमचा कंटेंटमुळे क्वेश्चन चुकले असतील तर तुम्ही याच्यावर अभ्यास केला पाहिजे, हा वाचला पाहिजे. 50% म्हणजे काय असतं की तुमचं रिव्हिजन कमी झालं असतं. मग तुम्ही तो टॉपिक रिव्हिजन करायला हवा. आणि अननोन क्वेश्चन ठीक आहे, एखादा 2 क्वेश्चन म्हणजे जवळपास 7 ते 8 क्वेश्चन असे असतात की अननोन, जे आपल्याला कधीच माहीत नसतात किंवा इरिलिव्हंट असू शकतात. तर त्यांचं मनावर घ्यायचं नाही. पण या 2वर तुम्ही अजूनही काम करू शकता. म्हणजे माझं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही 2020चा पेपर आज सोडवलात आणि जर तुम्हाला समजा 65 क्वेश्चनचे मार्क येत असतील 100पैकी, तर हे 35 प्रश्न का चुकले याचं असं ॲनालिसिस करू शकता तुम्ही.
आणि हे 65 पण 100% आलेले नसतात आपल्याला आजही. याच्यात कुठेतरी 20 एक क्वेश्चन तुम्ही 50-50% गोळ्या मारलेल्या असतात. आणि सांगण्याचा उद्देश आहे की आज 2024 चालू आहे. 4 वर्षापूर्वी ही परीक्षा झालेली असते आणि त्या परीक्षेचं आपण म्हणजे आजही 4 वर्षानंतर जर आपण याला 3 ते 4 वेळेस ऑलरेडी सोडवलेलं असतं, बघितलेलं असतं, त्याही नंतर आज आपण 100पैकी 100 क्वेश्चन आपल्याला माहिती नसतात. तर मग हे आपलं दुर्दैव आहे किंवा मग आपण प्रीला कुठेतरी कमी पडतो आहे. हां, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रश्नोत्तर पाठ करून बसणं. तुम्ही हे ॲनालिसिस केलं पाहिजे की का चुकलं ते महत्त्वाचं आहे. माझा कंटेंट कमी असेल तर मी कंटेंटवर काम करेल असं आहे. उगाच मार्केटमध्ये सगळीकडे ॲड चालू आहे की मुख्य परीक्षेचे बॅच असे म्हणजे जेन्युइन कारण आहे. मी बघतो आहे सध्या मार्केटमध्ये की मुलांचा अभ्यास झाला नाही, अक्षरशः लक्ष्मीकांत वाचलंसुद्धा नाही, GS2च्या बॅच करत आहेत. बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे तरीसुद्धा ते बॅच करत आहेत. मी एवढा मोठा नाही की इतर क्लासेसवाल्यांचा त्यांना विरोध करावा, पण स्वतःचा ॲनालिसिस स्वतः करा. म्हणजे सगळे गर्दी जात आहे म्हणून तुम्ही त्या गर्दीच्या मागे जाऊ नका. कारण तुमचे अधिकारी मित्र जे असतील टॉपर, त्यांना भेटा, त्यांच्याशी कन्सल्ट करा. त्यांना खरी रिॲलिटी सांगा की तुमचा अभ्यास किती झाला आहे, किती बाकी आहे. जर तुम्हाला स्वतःबद्दल प्रत्येक पेपरला समजा हे 70-80 क्वेश्चन येत असतील, तर तुम्हाला वाटत असेल तर नक्की बॅच करा, काय हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान कधी वाया जात नाही. ज्ञान हे कधीच वाया जात नाही, कारण ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे विवेकबुद्धीने विचार करा, आपला खरंच अभ्यास झाला आहे का? झाला असेल तर नक्की मेन्सच्या बॅच करायला हरकत नाही. झाला नसेल, उत्तर मनातून नो येत असेल तर अजूनही एक काम करा प्रीवर, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही मेन्सला ठीक आहे 8,000, 10,000, 5,000 जे काही फीस असेल भरून बॅच केलात आणि प्रीच निघालं नाही, तर ते कुठेतरी पैसे जाईल आणि वेळही गेल्यासारखं वाटेल आणि त्यावेळेस रिग्रेट व्हायला नको की यार मी पूर्वचा अभ्यास केला नाही. तर नक्की पुन्हा एकदा भेटूया. पुढच्या क्वेश्चन पेपरचं एक ॲनालिसिस घेणार आहे मी, तर त्यामध्ये भेटू. आपण मला ऐकून घेतलात, धन्यवाद. काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये करा, कमेंट्समध्ये सांगा मला. तुम्हा सर्वांचे परत एकदा आभार आणि अभिनंदन की मला ऐकून घेतलात. थँक्यू.